कुळधरण इथं तिरड जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. 15 जण ताब्यात, 4,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं कर्जत तालुक्यातील कुळधरण गावामध्ये सुरू असलेल्या तिरड जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये 15 जणांना ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्याकडनं सुमारे 4,10,570 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं ही कारवाई केली आहे. दिनांक 27 जुलै रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकानं कुळधरण गावातील हॉटेल तिरंगाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. छाप्यावेळी काही जण पैसे लावून तिरड नावाचा पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 15 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्या ताब्यातनं जुगाराचं साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन तसंच वाहने असा एकूण 4,10,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी भाऊसाहेब काळे यांच्या फिर्यादीवरनं कर्जत पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत. अवैध धंद्याविरोधातील ही कारवाई पोलीस अधीक्षक मोम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, कर्जत.